आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे भेंडी बाजार येथील इमारतीचा काही भाग कोसळलाय। पहाटे 5:30 वाजता ही घटना घडली आहे। इमारत आधीच रिकामी केल्याने जीवितहानी टळली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका प्रशासन कार्यरत असल्याची माहिती समोर येते। पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करून पालिकेने संपूर्ण इमारत रिकामी केली होती। इमारतीमध्ये वास्तव्यास कोणीही नसल्याने मोठी हानी टाळली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे भेंडी बाजार येथील इमारतीचा काही भाग कोसळलाय। पहाटे 5:30 वाजता ही घटना घडली आहे। इमारत आधीच रिकामी केल्याने जीवितहानी टळली आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका प्रशासन कार्यरत असल्याची माहिती आहे। तर पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला। इमारत यापूर्वीच धोकादायक घोषित करून पालिकेने संपूर्ण इमारत रिकामी केली होती। इमारतीमध्ये वास्तव्यास कोणीही नसल्याने मोठी हानी टळली आहे। सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पालिका प्रशासन कार्यरत असल्याची माहिती मिळते। आताची सर्वात महत्त्वाची बातमी इमारतीचा भाग कोसळला मात्र जीवितहानी टळली आहे। तर आपण पाहतोय भेंडी बाजारातली ही घटना, इमारतीचा भाग कोसळलाय। त्यामुळे आता पाहायला गेलं तर इथे हानी टळलेली आहे। आधीच इमारत रिकामी करण्यात आली होती कारण ह्याच इमारतीला धोकादायक घोषित करण्यात आलं होतं। त्यामुळे आता जीवितहानी टळली आहे। मुंबईत आज पहाटे एक मोठी घटना जी आहे ती घडलेली आहे। मुंबईतील भेंडी बाजार परिसरामध्ये एक इमारत जी आहे ती कोसळलेली आहे। आपण बघू शकतो इमारत कोसळल्यानंतर स्क्रॅप काढायचं काम जे आहे या ठिकाणी युद्ध पातळीवर जे आहे सुरू आहे। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आणि सोबतच अग्निशमन दलाचे कर्मचारी जे आहेत या ठिकाणी तैनात आहेत। सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान जी आहे ही इमारत जी आहे कोसळली होती। सुदैवाने कोणतीही जीवितहानी याच्यात झाली नाही कारण की कोणीही या इमारतीमध्ये राहायला नव्हतं। ही जी बिल्डिंग आहे ही धोकादायक म्हणून जी आहे महानगरपालिकेने जी आहे घोषित केली होती आणि त्याच कारणामुळे जे आहे बिल्डिंग मध्ये कोणीच नव्हतं, कोणतीही जीवितहानी देखील झाली नाही आणि कोणालाही दुखापत देखील झाली नाही। सकाळी या रस्त्यावर जी आहे मोठी गर्दी जी आहे ती देखील झाली होती आणि बिल्डिंगचा काही भाग जो आहे तो रात्री कोसळला होता आणि त्यानंतर सकाळी 5:30 वाजताच्या दरम्यान संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती कोसळली आहे। मुंबईतील धोकादायक इमारतीची संख्या जी आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पण कुठेतरी महानगरपालिकेने गांभीर्यपूर्वक या परिसरामध्ये लक्ष दिलं होतं आणि धोकादायक इमारत म्हणून घोषित केली होती। त्यामुळेच मोठी दुर्घटना जी आहे ती टळलेली आहे। आता आपण बघू शकतो जेसीबीच्या सहाय्याने इथे महानगरपालिका आणि सोबतच अग्निशमन दलाच्या जवान जे आहेत त्यांच्या सहाय्याने हे सगळं स्क्रॅप काढण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। सोबतच मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आहे आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील या ठिकाणी लागलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईक सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।